नमस्कार, मी मयूर कोळपे, ओनर ऑफ EMK फिटनेस क्लब. तर पोलीस भरती करणारे मुलांचं असं म्हणणं आहे की आपली 100 मीटरची जी स्ट्राईड असते म्हणजे भरतीच्या वेळेस ते स्पाईकवर मारायची का विदाऊट स्पाईकवर मारायची. जर तुम्हाला टायमिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणायची असेल तर वर्कआउट सुद्धा स्पाईकनेच केला पाहिजे, कारण की भरतीच्या वेळेस स्पाईक असो किंवा नसो आपण स्पाईकवरती प्रॅक्टिस का करायचे. कारण की कसं असतं, तुम्ही एकदा नोटीस करा की तुम्ही शूजवरती स्टार्ट मारा आणि स्पाईकवरती स्टार्ट मारा, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फरक मिळेल की स्टार्ट मारताना शूजवरती तुम्ही एकदम ऑल आउट मारता नाही का, स्पीडने मारा बघता, पण बॅकफुटला ढकलतं म्हणजे पंजा जो आहे ते बॅकफुटला स्लिप होतो. पण तिथं जर स्पाईक असेल तर बॅकफुटला तुमचा पाय येणार नाही, जिथं थांबलाय जसं होल्ड आहे तिथनंच पुढे जाणार, म्हणजे ऑल आउट लागणार. त्याच्यामुळे तुम्हाला स्पाईकचा फरक पडतो. स्पाईक असला भरतीच्या वेळेस जरी वापरून नाही दिला तरी पण तुम्ही त्याच्यावरती वर्क करा, कारण की स्पाईकने काय होतं, आपले काप्स एकदम तगडे बांधतात, स्ट्राईड आपले नाही का ओपन होते. एक्स्ट्रा टायमिंग म्हणजे नाही का, टायमिंग मध्ये 1 सेकंदा ते 1.5 सेकंदाचा फरक पडतो. त्याच्यामुळे स्पाईक वापरा, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरा. तुम्ही भरतीच्या वेळेस जरी नाही वापरून दिलं तरी काही हरकत नाही. धन्यवाद.